पण तुम्ही ना गरमागरम भाकरी बरोबर ही भाजी नक्कीच खाऊन बघा। नमस्कार, मी कृष्णाई श्रीकांत गजनी कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला चमचमीत गवारीची भाजी बनवून दाखवणार आहे। आईने तुम्हाला कोकणी पद्धतीने गवारीची भाजी बनवून दाखवलेली आहे, त्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे। पण मी आज तुम्हाला कोल्हापुरी पद्धतीने गवारीची भाजी बनवून दाखवणार आहे। खूप छान लागते खायला। तुम्ही कधी ही पद्धत ट्राय केली नसाल ना, तर या पद्धतीने नक्की भाजी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आता आपण या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। त्यासाठी इथे मी गवारी घेतली। तुम्हाला किती भाजी बनवायची आहे त्या अंदाजाने गवारी घ्यायची। त्यानंतर इथे मी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतले। लसूण पाकळ्या सालीकडून एकदम बारीक चेचून घेतल्या। इथे मी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घेतलाय, हळद आणि शेंगदाण्याचा कूट घेतलाय। आपल्याला जाडसर असा शेंगदाण्याचा कूट तयार करून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ, तेल आणि पाणी एवढंच साहित्य। आता आपण गवारी मोडून घेऊया। टोकाचा भागाचा काढून घ्यायचा। गवारीचे दोरे असे जर येत असेल ना तर आपण काढून घ्यायचे। अशी आपल्याला गवारी साफ करून घ्यायची आहे। इथे मी गवारी मोडून चांगली स्वच्छ अशी धुवून घेतली आहे। आता आपल्याला ही गवारी आहे ना भाजून घ्यायची आहे। त्यासाठी तवा ठेवलाय तापत। तव्यात सर्व अशी गवारी टाकूया। भाजलात ना गवारी अशी की भाजी चव वाढते, हा मस्त लागते मग खायला। अर्धा ते 1 मिनिट आपल्याला अशी जरा परतवून घ्यायची आहे। नंतर मग थोडं तेल टाकून चांगली भाजून घ्यायची आहे। एक मिनिट गवारी अशी मी चांगली परतवून घेतली आहे। आता आपल्याला ह्याच्यात तेल टाकायचंय, जास्त नाही, थोडंसं तेल टाकायचं आणि गवारी आपल्याला चांगली अशी भाजून घ्यायची आहे। गवारीवरती ना जरासे डाग पडायला पाहिजे, ते चट्टे पडायला पाहिजेत काळे, अशी मस्त आपल्याला ही भाजून घ्यायची आहे। अशी गवारी भाजून ना तुम्ही भाजी नक्की ट्राय करून पहा, खूप छान लागते चवीला। आणि अशी गवारी भाजलात ना की भाजी शिजते पण लवकर, शिजायला वेळ नाही लागत। गवारीवरती बघा असे डाग पडले आहेत, मस्त अशी भाजली आहे गवारी। आता मी काढून घेते आणि फोडणी देऊया भाजीला। भाजीला फोडणी देऊया। सगळ्यात पहिल्यांदा तेल ओतूया। तेल तापलंय, आता आपण ह्याच्यात टाकूया लसूण। लसूण मस्त असं ठेचून टाकायचं, चव खूप छान लागते भाजीला। आणि नंतर बारीक चिरलेला कांदा। आणि कांदा आपल्याला सुरुवातीला थोडा नरम करून घ्यायचा आहे। कांदा इथे थोडा नरम झालाय। आता आपण ह्याच्यात टोमॅटो टाकूया। आणि टोमॅटो पण आपल्याला थोडासा नरम करून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो मस्त असं इथे मी नरम करून घेतलंय। आता आपल्याला ह्याच्यात भाजलेली गवारी टाकायची आहे। कांदा टोमॅटो मध्ये मस्त असं आपल्याला ही गवारी ना चांगली मिक्स करून घ्यायची आहे। गवारी अशी परतवून घेतली की वरतून आपल्याला ह्याच्यात मसाले टाकायचे, हळद आणि हा कांदा लसूण मसाला। हा कांदा लसूण मसाला ना तुम्हाला कुठच्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळेल। आणि लगेचच वरतून चवीनुसार मीठ टाकायचंय।
व्यवस्थित आपल्याला सर्व मसाले गवारी चांगले असे मिक्स करून घ्यायचे आहे. विकत आणलेल्या कांदा लसूण मसाल्यामध्ये तसं मीठ असलं ना, तुम्ही भाजीत थोडं कमी मीठ टाका, कारण काय काय वेळेला बघा कांदा लसूण मसाल्यामध्ये ना मिठाचं प्रमाण असतं. आत्ताच बघा किती मस्त असा रंग आलाय भाजीला आणि सुगंध इतका मस्त सुटतो ना, तुम्ही नक्की ट्राय करून पहा तिथे अशी भाजी. आणि आता आपल्याला पाणी ओतायचंय. जास्त नाही, असे गवारी पुरतच आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचंय बघा, असं एवढं. आणि आता आपल्याला ह्याच्यात टाकायचंय शेंगदाण्याचा कूट. अशी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे, सगळ्या बाजून सारखी करायची भाजी. तुम्ही गॅसवरती करत असाल तर गॅस आता फास्ट करायचा आहे. मी पण आग जरा वाढवते आणि झाकण ठेवून भाजीला मस्त असा एक कड काढून घेऊया. भाजीला बघा मस्त असा कड आलाय. एकदा ढवळायची अशी. आणि पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचंय, गॅस पूर्ण कमी करायचा आहे. मी पण चूल कमी करते आणि भाजी छान शिजवून घेते. आपण ती गवारी भाजलेली आहे, त्यामुळे ती शिजायला वेळ लागणार नाही. 5-10 मिनिटात लगेच ही भाजी तयार होईल. पॅक झाकण ठेवायचं, म्हणजे आतल्यात कमी पाण्यात छान भाजी शिजते. बघा कशी मस्त शिजली आहे भाजी आणि दिसायलाच बघा किती सुंदर दिसते. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. गरमागरम चविष्ट चमचमीत गवारीची भाजी खाण्यासाठी तयार आहे. किती मस्त झाली आहे बघा भाजी. आपल्याला पूर्ण अशी सुक्की नाही बनवायची आहे, फक्त गवारी गवारी दिसता कामा नाही. भाजीत ना थोडासा आपल्याला असा रस ठेवायचा आहे, थोडी ओलसर ठेवायची आहे भाजी. पूर्ण आपल्याला सुक्की नाही बनवायची भाजी, फक्त गवारी गवारी दिसता कामा नाही. भाजीत ना थोडा रस ठेवायचे, थोडीशी ओलसर ठेवायचे, मगच ती भाकरी बरोबर चपाती बरोबर मस्त लागते खायला. पण तुम्ही ना गरमागरम भाकरी बरोबर ही भाजी नक्कीच खाऊन बघा, मस्त लागेल, तुम्हाला नक्कीच आवडेल. हे बघा एकदम भारी गवारी शिजली आहे. गरमागरम चमचमीत गवारीची भाजी खाण्यासाठी तयार आहे. अशी गवारीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. याचसोबत कोकणी पद्धतीने देखील आईने तुम्हाला भाजी बनवून दाखवलेली आहे, ओलं खोबरं मस्त असं टाकून. ती देखील नक्की बनवून पहा. असे वेगवेगळे प्रकार भाजीचे आपण घरी ट्राय करत राहायचे. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. थँक्यू.